तिथे त्या भोंदू बाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खास करून मंत्र्यांना, जे सत्ताधारी आहेत ते मंत्री, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. बाकी इतर सोडून द्या, सामान्य जनता किंवा इतर. पण जे मंत्री आहेत, जे सत्तेवर आहेत, जे कॅबिनेटमध्ये आहेत देवेंद्रजींच्या, त्यांना सहआरोपी केल्याशिवाय या राज्यातली भोंदूगिरी, बुवाबाजी थांबणार नाही. हे जे काय आता सांगतायत मंत्री किंवा इतर लोक की हे अशोक खरात काय प्रकरण होतं आम्हाला माहीत नव्हतं, ही जी आता पळवाट काढतायत ते पूर्णपणे चुकीचे आहे. या प्रकारचा त्यांच्यावर पहिला गुन्हा 2003 साली दाखल झालेला आहे. 2003 साली झाला आहे, 2005 साली झाला आहे. नाशिकमधल्या एका वृत्तपत्रामध्ये, सकाळमध्ये बहुतेक, खरातच्या ह्या कारनाम्यांविषयी एक लेखमाला प्रसिद्ध झाली. तेव्हा त्या पत्रकाराला धमक्या देण्यात आल्या.